मैत्रिणींनो, आज मी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप 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 छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे खूप छान गोष्टी आणि हा जो व्हिडिओ आहे हा सगळ्यांनाच आवडेल, कारण हा आपल्या लेडीजच्या प्रॉब्लेमशी रिलेटेड आहे। तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून लक्षात आलेलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कशाबद्दल सांगणार आहे। तर हो, आपल्याला पाळीमध्ये जो काही त्रास होतो, जो काही म्हणजे आपल्याला पेन होतात, क्रॅम्प्स होतात किंवा कोणाचं जास्ती रक्त जातं, कोणाचं कमी जातं, तर ह्या वेळेस ह्या अवस्थेत आपल्याला न काही खायची इच्छा होते किंवा काही करायची इच्छा होत नाही। म्हणजे बऱ्याचशा जणांना तर असं असतं की त्यांना ते पोटदुखी एवढं असतं की त्यांना कुठल्याही गोष्टी सहन होऊ शकत नाही। तर ह्या गोष्टींना लक्षात घेता तुम्हाला अशा वेळेस कुठल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टी नाही खाल्ल्या पाहिजे यावर जर का तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सला तुम्ही अगदी लांब पळू शकता, म्हणजे अगदी त्यांना सोडवू शकता। तर चला स्टार्ट करूया। सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या गोष्टी खाल्ल्या तर ते तुम्हाला बेनिफिशियल असेल। तर आपल्याला असं वाटतं की म्हणजे पाळी आहे म्हणल्यावर आपल्याला खूप पोट दुखतं, जेवण जात नाही किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे। म्हणजे खाण्याच्या आणि तुमच्या पाणी पिण्याच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देणं खूप 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 महत्त्वाचं आहे। त्यामुळे जितकं होता होईल तितकं तुम्हाला लिक्विड प्रोडक्ट आणि जितकं होता होईल तितकं तुम्हाला पातळ आणि थंड प्रोडक्ट, थंड म्हणजे आता मी म्हणत नाही की फ्रीजमधले प्रोडक्ट खायचे, फ्रीजमधले किंवा फ्रीजमधले कुठल्याही गोष्टी तुम्हाला खायच्या नाहीत, कारण त्यांनी तुम्हाला क्रॅम्प्स येऊ शकता। तर चला आता मी स्टार्ट करते। सगळ्यात पहिले फूड्स आपण कुठले खाऊ शकतो तर सगळ्यात पहिले जे आहे ते आहे पाणी। पाणी पाणी म्हणजे तुमच्या शरीराला अशा वेळेस खूप गळेलपणा येतो, गळेलपणा येणार आहेच, कारण ही एक प्रोसेस आहे, मंथली प्रोसेस आहे। त्यामध्ये तुमच्या शरीरातली घाण ही बाहेर निघत असते आणि त्याच वेळेस तुमच्या शरीराला पाणीचा पुरवठा जो आहे तो कमी होतो, त्यामुळे त्याची खूप गरज पडते। तर त्यावेळेस तुम्ही जेवढा जास्त म्हणजे जेवढं होता होईल तेवढं जास्त जर का तुम्ही पाणी पिलं, म्हणजे अगदीच मी म्हणत नाही की अगदी 15-20 ग्लास पाणी प्या, नाही, 8 ते 10 ग्लास किंवा 12 ग्लास एवढं, म्हणजे 2 ते 3 लिटर पाणी जरी तुम्ही पिले, 2 लिटर पण खूप झालं। 2 लिटर म्हणजे किती, 8 ग्लास पाणी, तर जास्तीत जास्त 12 ग्लास, म्हणून मी तुम्हाला 12 म्हणले। तर 2 ते 3 लिटर पाणी जर का तुम्ही पिलं तुम्हाला क्रॅम्प्समधनं खूप सुटका मिळेल। सेकंड म्हणजे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स, फळं आणि भाज्या, कच्च्या भाज्या आणि फळं खूप खा, खूप म्हणजे खूप खा। त्यांनी काय होणार, तुमच्या पोटामध्ये लुब्रिकेंट किंवा तुमच्या पोटामध्ये जे विटामिन्स मिनरल्स ज्याची काही कमी पडतीये, तुमच्या शरीरामध्ये ज्याची काही कमी पडतीये, ते ह्या भाज्यांमुळे, ते ह्या फळांमुळे ती पूर्ण होईल, त्याचा पुरवठा कंप्लीट होईल आणि ते तुम्हाला खूप छान रिझल्ट्सही देऊन देतील। नेक्स्ट तुम्हाला वाटेल की हे काय सांगतेय, पण हो, ओट्स। ओट्स हे खूप छान आहे पचण्यासाठी आणि त्याचबरोबर जर का तुम्ही वेट लॉसवर असाल तर वेट लॉसच्या वेळेस पाळीच्या दरम्यान तुमचं वेट वाढतं, तर त्यावेळेस जर का तुम्हाला बाकीचं अन्न जात नसेल तर तुम्ही ओट्स खाऊ शकता। आणि ओट्स मधले भरपूर प्रकार आहे, ओट्स चिला, ओट्सचे डोसे, इडली, आणि काही नाही करायचंय, आपली परिस्थिती तशी नाहीये, फक्त कांदा, टोमॅटो, थोड्याशा भाज्या चिरून त्याला नॉर्मल तुम्ही तडका लावा, कुठल्याही भाज्यांचा टाकून तुम्ही तडका लावा आणि त्याला शिजून घ्या। लागलंच तर टेस्ट म्हणून चाट मसाला किंवा मॅगी मसाला त्याच्यात ऍड करा आणि ती ॲज अ मॅगी म्हणून तुम्ही किंवा कसे बाउल भरून खा, बाउल भरून। कारण ओट्स जर का तुम्ही बाउल भरून जरी खाल्ले तरी त्याने तुम्हाला काही त्रास होणार नाहीये। खूप छान पद्धतीच्या ह्या वस्तू आहेत, म्हणजे ओट्स हे तुम्हाला पचण्यासाठी खूप छान आहे, त्यामुळे हे नक्कीच तुम्ही खा। त्यानंतर जर का तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला मीट, फिश हे जर का तुम्ही खात असाल तर हे खा, पण प्रमाणात खा, प्रमाणात म्हणजे आता एखाद्याला तुम्हाला आवडतंय, म्हणजे पाळीत काय होतं आपल्याला फूड क्रेविंग्स पण होतात, तर त्यामुळे आवडतंय म्हणून तुम्ही भरपूर खाताल तर ते शक्य नाही। कारण आता आपण आपल्या इंडियन क्विझिनमध्ये आपण काय करतो, नॉन व्हेजिटेरियन हे खूप मसालेदायी बनतं, म्हणजे मसाले खूप असतात त्यामध्ये, त्यामुळे लिमिटेड खा। जेवढं होता येईल तुम्हाला कमी मसाल्याचं खाताना, म्हणजे कमी मसाल्याचं जर का जमत असेल तर ते ऍड करा। आणि त्याचबरोबर म्हणजे फिश जे आहे ते प्रोटीन्स असतात, त्यामध्ये फिशचं जास्ती तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करा आणि तुमच्या जे प्रोटीन्स, तुमच्या अंगातल्या विटामिन्स मिनरल्स जी कमी पडतं आहे, तुम्हाला थकवा येतोय, तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्यातनं तुम्हाला पुरवठा होईल आणि तुमची बॉडी अजून छान चालायला। सगळ्यात महत्त्वाचं की खायचं काय नाही, काय खायचं नाही, म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की काय खायचं नाही, कारण त्या गोष्टींनी तुम्हाला
क्रॅम्प्स येऊ शकतात, त्रास होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींनीच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि आपल्याला हे खाल्ल्यानंतर कळत नाही. त्यामुळे आपण म्हणतो की हे का होतंय. बऱ्याचशा जणांची सेन्सिटिव्ह बॉडी असते, त्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी पचतात, बऱ्याचशा गोष्टी पचत नाही. त्यामुळे भरपूर अशा गोष्टी आहेत, खाण्याच्या पलीकडे न खाणाऱ्या गोष्टी अशा खूप आहेत ज्या तुम्हाला बघायला पाहिजे. घाबरू नका, असे प्रोडक्ट्स आहेत ते जनरली आपण अवॉइड करू शकतो, त्यामुळे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं डेअरी प्रोडक्ट्स. डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे जसं दूध, दही, ताक, या सगळ्या गोष्टी थंड असतात. पण याला प्रमाणशीर खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण जास्ती प्रमाणात जर का तुम्ही खाल्लं तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट, साखर, गोड साखर. पिरियड्समध्ये साखर खाण्याची खूप इच्छा होते, गोड खाण्याची खूप इच्छा होते. त्यामुळे जर का तुम्ही साखर खाणं जर का कमी केलं किंवा साखरेचं प्रमाण म्हणजे तुमच्या चहामध्ये किंवा कशातही साखर कमी घेतली तर तेही तुम्हाला खूप फायदा देईल, कारण साखरही पिरियड्समध्ये चालत नाही. कुठल्याही प्रकारचं प्रोसेस्ड फूड आता मी तुम्हाला सांगितलं की प्रोसेस्ड फूड म्हणजे पॅकेट फूड किंवा प्रोसेसिंग केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल तू आताच ओट्सचं सांगितलं आणि प्रोसेस्ड फूड इथं म्हणतेय, तर मी तुम्हाला ओट्स म्हणजे नॅचरल ओट्स सांगितलेत, प्लेन ओट्स सांगितलेत. जे मसाला ओट्स येतात ते नाही, प्लेन ओट्स. त्यामुळे हे जे तुम्हाला ओट्स घ्यायचे आहेत हे तर तुम्हाला प्लेन घ्यायचे आहेत. आता प्रोसेस्ड फूड म्हणजे तुमची मॅगी झालं, म्हणजे आपण म्हणतो ना इन्स्टंट पास्ता, मग ते फक्त पाण्यात टाकायचं आणि खायचं, तशा गोष्टी नाही, त्या गोष्टी अजिबात नाही. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मीट, फिश किंवा काही खात असाल तर तुम्हाला मसाल्याचे पदार्थ नाही खायचे. तर तुम्ही जरी नॉन व्हेजिटेरियन असाल तर आपल्याकडे घरी आमट्या वगैरे खूप होतात, तर त्या गोष्टी आपल्याला खायच्या नाहीयेत. स्पायसी पदार्थ खायचे नाहीयेत. ते 4 दिवस जराशे तुम्ही स्पायसी पदार्थापासून थोडं लांब राहा, तुम्हाला क्रॅम्प्स होणार नाही. त्याचनंतर शेवट नाही म्हणणार, ह्याच्यानंतर अजून 2च गोष्टी आहे. तर मिठाचं प्रमाण थोडं कमी करा. मीठ शरीरात जास्ती गेल्याने त्यांनी त्रास होऊ शकतो. तुमचे जे ब्लड सर्क्युलेशन आहे त्यामध्ये थोडासा त्रास होतो आणि त्यानंतर तुम्हाला पिरियड्समध्ये क्रॅम्प्स यायला ते म्हणजे त्याचं ते कामच आहे. म्हणजे मीठ जर का तुमच्या शरीरात जास्ती झालं तर ते तुम्हाला थोडंसं क्रॅम्प्स आणू शकतं. त्यांनी तुमच्या जे ब्लड सर्क्युलेशनमध्ये आहे त्यामध्ये डालमडोल होऊ शकते. त्यामुळे तुम्ही मीठही थोडं कमी करा, जास्ती खाऊ नका. वरतून टाकून खात असेल तर अजिबात घेऊ नका. नंतर सेकंड लास्ट आहे पपई पिरियड्समध्ये खाऊ नका. पपई ही गरम असते, त्यामुळे ही पिरियड्समध्ये तुम्हाला पेन होऊ शकतो. त्यामुळे पपई गरम असते, त्यामुळे त्यांनी तुम्हाला क्रॅम्प्स आरामात येऊ शकतात. बऱ्याचशा जणांचे जे पिरियड क्रॅम्प्स असतात ते खूप सेन्सिटिव्ह असतात, त्यामुळे पपई ही खूपच हीट वस्तू आहे. त्यामुळे शक्यतो अवॉइड करा. जर का तुमची पाळी येणार असेल त्याच्या आधी खाल्ली तर चालेल, पण आल्यानंतर खाऊ नका. म्हणजे पाळीचे 4 दिवस होऊन गेले, 5 दिवस होऊन गेले, त्यानंतर खाल्ली तरी चालेल, बट मध्य दरम्यान खाऊ नका. नेक्स्ट आणि लास्ट आहे कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे जसं तुमचं पेप्सी, कोला, फॅन्टा, लिम्का, परत जसं तुम्हाला सांगू शकते मी रिअलचे ज्यूस किंवा ह्या सगळ्या गोष्टी, पॅकेटमधले जे ज्यूस गोष्टी असतात किंवा कोका कोला, ह्या सगळ्या गोष्टी, सोडा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या नाहीयेत. 7 अप, परत तुम्हाला सांगते बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणजे ज्याच्यामध्ये जे सोडाशी रिलेटेड आहे. इव्हन जलजिरा सुद्धा सोड्यामध्ये मिळतो, ते सुद्धा नाही. म्हणजे जे पिल्याने तुम्हाला चरचर होणार त्या गोष्टी नको, कारण त्यांनी तुम्हाला त्रास होऊ शकतो. पिरियड्समध्ये त्याचा खूप इफेक्ट होतो. त्यामुळे ह्या 7 गोष्टी अजिबात घेऊ नका. तुमचे पिरियड्स स्मूथ चालून द्यायचे असतील तर ह्या 7 गोष्टींना अवॉइड करा आणि त्या 4 गोष्टी ज्या तुम्हाला मी सांगितल्या आहेत त्या घेऊन बघा. तुम्हाला नक्कीच चेंज जाणवेल. तर चला भेटूया अजून एक मस्तपैकी छान व्हिडिओमध्ये. अजून एक असाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी परत घेऊन येणार आहे. आणि असेच व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच व्हिडिओ मी अजून घेऊन येणार आहे.